नमस्कार भाऊ, मी किरण राजू एचबीएल बायोटेक तर्फे सगळ्या शेतकरी बंधूंचं शरद भाऊ तुमचं नमस्कार स्वागत करतो। आज आपण अंधानेर शिवारामध्ये आलोय। शरद भाऊ अशोक मालकर यांच्या शेतामध्ये इंची लागवड आपल्या अद्रक किती तारखेला जून मध्ये स्टार्टिंग पहिल्या हप्त्यात झाली ना। जूनच्या हप्त्यामध्ये आता एकंदरीत आज हा प्लॉट बघू शकता किती डेव्हलपमेंट वेल कंडिशन दाखवा वरून। हा प्लॉट बघा तुम्ही। आजची आपली तारीख किती आपली आजचे 20 सप्टेंबर 2024 रोजी। आज आपण आलेलो संध्याकाळचा टाइम आहे। आपण आज निवांत बसलोय प्लॉटवर बघण्यासाठी की बा नेमकी आज जे शेतकरी परेशान आहे सडीसाठी। आज तुमच्या प्लॉट मध्ये सड किती ठिकाणी लागलेली? 2-3 ठिकाणी बस 3 ठिकाणी लागलेली। तर 3 ठिकाणी लागून किती दिवस झाले आज? त्याला आता भरपूर दिवस झाले, पण आता किती दिवस झाले? तरी 1-1.25 महिन्याचे 1-1.25 महिना झाला। त्यापूर्वीच लागली 3 ठिकाणी लागलेली आपल्या अद्रक 1.25 महिन्यापूर्वी लागलेली। त्याच्यानंतर नवीन कुठं नाही, कुठेच नाही। काय कारण त्याचं? ऑर्बिट सोडल्यामुळे। या ऑर्बिट यांनी काय होतं, हे ऑर्बिट सोडलं होतं शरद भाऊंनी। म्हणजे जवळपास त्यांनी 14 ऑगस्टला सोडलं होतं ऑर्बिट। तर आजची 20 सप्टेंबर आहे, म्हणजे तुम्ही दिवस बघा किती दिवस झाले। आणि त्या 14 ऑगस्ट रोजी त्यांच्या ठिकाणी 3 ठिकाणी लागलेली होती। तर 3 ठिकाणी लागेल असताना त्यांनी त्यावेळेस ऑर्बिट सोडलं आणि सोडल्यानंतर आजचे 20 ऑगस्ट आहे, आपले 20 सप्टेंबर आहे। आज 20 सप्टेंबर रोजी तुम्ही पूर्ण प्लॉट बघू शकता। दाखवा पूर्ण प्लॉट शेतकरी बंधूंना की भाई किती ठिकाणी कुठे लागेल दिसते का तुम्हाला। आणि प्लॉट बघा कंडिशन किती, म्हणजे ग्रोइंग किती आहे, फुटवा किती आहे, डेव्हलपमेंट किती आहे पूर्ण टोटल प्लॉटची। आणि आज ज्या ठिकाणी लागलेली आपण त्याच ठिकाणी बसलेलो आहे। आज तुम्ही दाखवा, इकडे दाखवा, आज दाखवा बघा। ह्या ठिकाणी लागलो शरद भाऊ, बरोबर आहे आपले। हे बघा आता हा कोंब आहे, हा पिवळा पडलेला सडचा हा कोंब लागलेला आहे तुमचा। आज हा कोंब बघा, हा लागलेला होता, हा कोंब लागलेला आहे आणि समोर हे लागलेले आहे। सगळ्या शेतकरी बंधूंना लक्षात येतं किंवा नवीन ठिकाणी काही असं सांगायची गरज नाही की हे लागलेलं होतं म्हणून। पण झालंय काय, आता यांनी ऑर्बिट सोडलंय। आता तुम्ही ऑर्बिट किती वेळ सोडले आतापर्यंत? 3दा सोडले। 3दा सोडलंय। तर 3दा सोडून बघा तुम्ही अशी रिझल्ट आहे की ते नवीन ठिकाणी तर वाढलंच नाही, पण ज्या ठिकाणी लागली होती, ह्या लागण झाली होती त्याच ठिकाणी ह्या 1-1.25 महिन्याच्या कालावधीमध्ये बघा हा नवीन फुटवा आहे। हा एक नवीन फुटवा काढलाय। हा बघा, हा कोंब याच्यातलाच आहे आणि हा पण त्याच्यातलाच कोंब आहे। पण हा बघा लागल्यानंतर आपल्या शेतकरी बंधूंना माहिती आहे की हा पिवळा पडतो पूर्णपणे। जसं की आता हा हा पिवळा नाही एवढा एकंदरीत। म्हणजे हा म्हणायला सगळ्यात सोपं म्हणजे सांगायचं म्हणा एक तात्पर्य आपलं असं की भाई या सोडल्यानंतर हे जिथं आहे तिथं तर थांबलं, नवीन ठिकाणी लागण तर नाहीच झाली आणि जिथं लागलेली होती तिथून सुद्धा हे नवीन कोंब स्टार्ट झाले। आता हा समोरचा पण बघू शकता। नाही तर 20 दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की भाई हा पूर्ण कोंब चालले जाते, हा हे हिरवा राहू शकत नाही। हे बघा हे पूर्ण लाल झाले, हे पूर्ण वाळून गेले, पण हा याच्यातलाच कोंब हा हिरवा आहे। हा बघू शकता तुम्ही वरती। आणि हे पुगर हे बघा याच्यातून सुद्धा याला कोंब स्टार्ट झाले। तर एकंदरीत काय होते की भाई पूर्ण बेड बसते, नवीन फुटवा निघत तर नाही, पण नवीन ठिकाणी लागण डेव्हलपमेंट वाढत चालते। तर आज आपल्या ह्या प्लॉट मध्ये लक्षात येतं की भाई हे जे ऑर्बिट नावाचं औषध आहे हे यांनी एकच नंबर काम केलंय का बा सडीसाठी। तुम्हाला काय वाटतं या प्रोडक्ट बद्दल, शेतकऱ्यांना काय सांगू शकता? एकच नंबर प्रोडक्ट आहे, काहीच अडचण नाही त्याची। शेतकऱ्यांना बिनधास्त सोडायला पाहिजे। बरोबर। तर मला तुमच्याकडून वाटत नाही अद्रक, कारण लोक जवळपास सगळे लोक परेशान आहे अद्रकीला सडसाठी, का ते टेन्शन मध्ये। कारण आज जवळपास तुम्ही बेनं बघा 10 ते 11 हजार क्विंटलचं बेनं घेतलंय एकरी। 10 क्विंटल म्हणजे 1,10,000 ते झाले। आणि जून पासून तो खर्च चालू आहे, खतं औषधी वगैरे। आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी सगळं बुरशीनाशक सोडले जवळपास। आपण कुठल्या प्रोडक्टचं नाव घेता येणार नाही, पण सगळ्या शेतकऱ्यांनी सोडले। आणि सोडून सुद्धा त्याला तसं मन समाधानकारक रिझल्ट पाहिजे तसे रिझल्ट भेटेल नाही। बरोबर। पण तुम्ही सोडल्यामुळे तुम्हाला तुमच्याकडे बघून असं वाटत नाही का तुम्ही अद्रकला सड लागल्यामुळे टेन्शन मध्ये असं काही वाटत? बिलकुल नाही, लगे एकदम संतुष्ट आहे, समाधानी आहे। आणि त्यांनी एकदा रिझल्ट बघितले, त्यांनी दुसऱ्यांदा सोडलं, दुसऱ्यानंतर तिसऱ्या स्टेज मध्ये सुद्धा त्यांनी ऑर्बिट सोडले। तर मग सगळ्या शेतकरी बंधूंना माझी हीच कळकळीची विनंती राहील की भाई जे आपल्या प्लॉट जात आहे, खराब होत आहे, की तुम्ही सगळे बुरशीनाशक सोडून बघितले, सगळं ज्याने त्या प्रक्रिया सगळ्या करून बघितल्या, पण जशी समाधानकारक रिझल्ट पाहिजे तसे मिळाले नाही। पण माझ्या सगळ्या शेतकरी बंधूंना राहील, आज आपली 20 सप्टेंबर आहे रोजी। आज इथून पुढे पित्तरपाटा स्टार्ट होते। पित्तरपाट्यामध्ये सगळ्यात जास्त अद्रक लावते, कारण की तुम्ही बघितलं असेल कालपासूनच ऊन चटकायला सुरुवात झाली। म्हणजे उन्हाळ्यातलं टेम्परेचर आता आपला अनुभव येते आणि अद्रक ऑलरेडी हिट असते। आणि एवढं ऑलरेडी हिट असल्यामुळे काय होतं की जमिनीमधली हिट आणि वरची हिट ही सहन होत नाही अद्रकीला, त्याच्यामुळे त्याला विल्टिंग जास्त फास्ट लागते। आता तुम्ही बघितलं की आम्ही ह्या शेतकऱ्यांना विचारा की भाई आम्ही खत सुद्धा बंद नाही या टायमाला, आपलं खत बंद नाही, खत चालू आहे। 3 दिवस पहिले डोस दिला। आता बघा खताचा डोस पण टाकलाय याने, हे बघा हा खताचा डोस टाकलाय।
खत सुद्धा चालू आहे आणि ड्रिपचे पण आपण खतं दिले ना तुम्हाला. हा असं काही नाही की बा आपण खतं बंद केले की हे औषधं सोडून सुद्धा आपण खताचे औषधाचे डोस वगैरे चालू आहे, वरतून पण खालून पण चालू आहे. म्हणजे त्यांनी खालून बेसल डोस पण टाकलाय आणि ड्रिपचे ऍप्लिकेशन पण चालू आहे, ते स्टॉप नाही. तरीही त्यांनी या प्लॉटला असे टाकले की 3च ठिकाणी अद्रक जी लागलेली होती तिथंच थांबलेले, नवीन ठिकाणी अजिबात डेव्हलप झाली नाही. दुसरी गोष्ट तुम्ही बघू शकता की हा जो प्लॉट आहे आता हे बघा, याचं जर्मिनेशन बघा कशा प्रकारचं आहे, म्हणजे पूर्ण बाट आहे आणि हे नवीन पूर्ण आहे बघा. हे नवीन फुटवा आहे टोटली. जमीन बघा मध्ये कशी झालेली पूर्ण, म्हणजे आता पण जमीन फुगवायला मध्ये जमीन अद्रक फुगायला सुरुवात झाली. ते पण बघू शकता नवीन ठिकाणी. आता तुम्ही बघा कुठलंही कोण दिसत नाही. याकडे पुढं या ठिकाणी पण लागलेली होती, या दुसऱ्या ठिकाणी लागलेली होती. आता याच्यातले कोम हे गेले बघा, हे कोम बघा, हे कोम जवळपास गेल्याची गिनती मध्ये समजा. पण बाकीचे याच्यातले ह्याच बेडामधले बेन हे बघा, हे पूर्ण वाचलेले जवळपास. नाहीतर पूर्ण जर गेल्यानंतर सड विल्टिंग झाल्यानंतर जसे हे बघा, हे पिलपिले झाले, पूर्ण पिवळे पडले, त्या कंडिशन याची नाही. दुसरी गोष्ट या ठिकाणी पांगलं नाही. दुसरी गोष्ट बघा, तसा हा पूर्ण गेला, हा जागेवर थांबलाय आणि त्याच्यानंतर हा याला खेटून याला शेजारीच आहे. तसं ते बघा याच्यामध्ये बघा, या ठिकाणी होते, या 2 ठिकाणी हे 2 कोंब होते. हे बघा ह्या ठिकाणी याला लागण नाही झाली, याला तर लागण झालीच नाही. हे बघा हे पूर्ण हिरवगार आहे, कारण खाली लागण झाल्यानंतर लगेच लक्षात येतं की हे खालचे दांडे हे पूर्ण पिवळे लालसर होते तांबड्या कलरचे, तर ते नाही, ते पूर्ण ग्रीन झोन मध्ये आहे. हे बघा ते फुटवा चालू आहे, हा फुटवा बघा कशा ग्रोथ चालू आहे. आणि सॉइल ऍप्लिकेशनचे खत, ड्रिपचे खत सगळे जवळपास चालूच आहे. तुमचा एकदा परिचय द्या मला, नाव नंबर सांगा तुमचं. माझं नाव शरद अशोक मालकर, राहणार अंधानेर. तुमचा मोबाईल नंबर. 9545 10 40 41. तालुका कन्नड, जिल्हा जिल्हा औरंगाबाद, संभाजीनगर. बघा ते फुटवा किती नवीन फुटवा, आणि खालचा फुटवा खालीच थांबलेला आहे. वरती पूर्ण हे जे चालू आहे ते रूट झोन बघा. त्यांचं ऊन कदरपले. तुम्ही आपण किती वर्ष आता हे तुम्हाला जून पासून आम्ही ट्रीटमेंट दिली अद्रकीला, तुम्हाला कसे वाटले ट्रीटमेंटचे आमचे? एकदम समाधानकारक आहे. समाधानकारक आहे. बरोबर. आणि तुम्ही आमच्यासोबत किती वर्षापासून जोडलेले? 2010 पासून. 2010 पासून, म्हणजे 14 वर्ष झाली. 14 वर्षापासून तुमचं आमचं मार्गदर्शन तुम्हाला चालू आहे. 14 वर्षातला तुमचा अनुभव कसा राहील आमच्याबद्दल? एकदम मन समाधान होण्यासारखं. बरोबर. कारण एवढ्या वर्ष 14 वर्ष ट्रीटमेंट घेणं बी जोक नाही, खरी गोष्ट आहे की. चल भाऊ, धन्यवाद.